Hello student, welcome to this video. Today we are going to learn 11th topic statistics. तर आज आपण स्टॅटिस्टिक्स हा धडा पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी आपण पुस्तकातीलच उजळणी करणार आहोत. लेट्स रिकॉल. Example, the numbers of pages of a book Ninad read for 5 consecutive days were 60, 50, 54, 46, 50. Find the average number of pages he read every day. आता ॲव्हरेज आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. निनाद काय करतोय? निनादने सलग 5 दिवस एक पुस्तक वाचलेलं आहे आणि प्रत्येक दिवशी त्यानं त्या पुस्तकाची किती पानं वाचली हा नंबर दिलेला आहे. म्हणजे पहिल्या दिवशी त्याने 60 पेजेस रीड केलेत, सेकंड डेज 50, थर्ड डे 54, फोर्थ डे 46 अँड फिफ्थ डे 50. आपल्याला सांगितलं आहे फाइंड द ॲव्हरेज नंबर ऑफ पेजेस ही रीड एव्हरी डे. म्हणजे निनादने सरासरी रोज किती पेजेस वाचले. म्हणजे आपण म्हणतो ना की अंदाजे रोज त्याने इतके पानं वाचली होती. तर आपल्याला ते ॲव्हरेज शोधायचं आहे. तर ॲव्हरेज शोधण्यासाठी ॲव्हरेजचा फॉर्म्युला आपल्याला सर्वांना माहिती आहे, जो आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. सम ऑफ ऑल स्कोअर अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोर्स. आता सम ऑफ ऑल स्कोर्स म्हणजे काय? तर हे सगळे नंबर्स 60, 50, 54, 46 आणि 50 हे सगळे स्कोर्स आहेत. यांची सम म्हणजे यांची बेरीज डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स. आणि किती स्कोर्स आहेत? 1, 2, 3, 4, 5. सो 5 इज द टोटल नंबर ऑफ स्कोर्स. दॅट इज इक्वल टू 60 प्लस 50 then 54 46 प्लस 50. आपण काय केलं? या फॉर्म्युल्यामध्ये सर्व व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या. व्हॉट इज टोटल नंबर ऑफ स्कोर्स? दॅट इज 5. फाइंड आउट द सम ऑफ ऑल दिस नंबर्स. या सगळ्यांची बेरीज करा बघू. द सम इज 260 divided by 5. And what is the division of 260 and 5? That is 2 5s are 25. Okay, 5 2s are 25 and 5 2s are 10. That is 52. So याचा भागाकार आला 52. Therefore average of number of pages read daily is 52. म्हणजे निनाद ॲव्हरेज 52 पेजेस डेली रीड करत होता, दररोज वाचत होता. यालाच ॲव्हरेजलाच आपण काय म्हणतो? द ॲव्हरेज इज ऑल्सो नोन ॲज ॲरिथमॅटिक मीन ऑर मीन. ॲव्हरेज यालाच आपण काय म्हणतो? ॲरिथमॅटिक मीन किंवा नुसतंच मीन असं म्हटलं जातं. तर यापुढे आपण ॲव्हरेजसाठी मीन हा शब्द वापरणार आहोत. The number of pages read every day in the above example is numerical data. The conclusion that Ninad read about 50 pages every day is drawn from the numerical data. आपण जे कन्क्लुजन शोधून काढलेलं आहे की निनाद साधारण 50 पानं वाचत होता. 52 म्हणजे राऊंड अबाउट 50 पेजेस ही रीड एव्हरी डे. हे जे आपण कन्क्लुजन काढलं हे कशावरून काढलं आहे? तर फ्रॉम द न्यूमरिकल डेटा. कोणता न्यूमरिकल डेटा होता? तर द नंबर ऑफ पेजेस रीड एव्हरी डे. त्याने दररोज किती पानं वाचली 5 दिवस सतत. तो जो अंक होता, तो जो आकडा होता 60, 50, 54, 46, 50. दिस इज द न्यूमरिकल डेटा. त्याच्यावरून आपण हे कन्क्लुजन काढलं की तो सरासरी 52 पानं रोज वाचत होता. In this way, collecting information regarding certain problem or situation, analyzing this information and after interpretation drawing conclusion about it
is a separate branch of knowledge. This branch is known as statistics. तर स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय, तर हे सांगितलेलं आहे. म्हणजे काय, तर एखादी इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं, एखादा सर्टन प्रॉब्लेम असेल किंवा सिच्युएशन असेल तर त्याच्या संदर्भात माहिती गोळा करणे, त्या माहितीला ॲनालिसिस करणे, त्या माहितीचं ॲनालिसिस करणं, निरीक्षण करणं, त्याच्यावरती अभ्यास करणं, आफ्टर इंटरप्रिटेशन ड्रॉईंग कन्क्ल्युजन, आणि त्यानंतर एका शेवटच्या निष्कर्ष कन्क्ल्युजनपर्यंत पोहोचणं, हो की नाही. तर हा जो अभ्यास आहे गणितामध्ये, हा अभ्यास करण्यासाठी एक सेपरेट ब्रांच आहे आणि याच ब्रांचला आपण स्टॅटिस्टिक्स असं म्हणतो. तर स्टॅटिस्टिक्स ही एक मॅथमॅटिक्सची एक सेपरेट ब्रांच आहे की ज्यामध्ये न्यूमरिकल जो डेटा आहे तो एकत्र केला जातो, त्याच्यावरती ॲनालिसिस केलं जातं आणि नंतर त्याच्यावरती अभ्यास करून एका ठराविक कन्क्ल्युजनपर्यंत पोहोचलं जातं. हा जो सगळा अभ्यास आहे तो जिथे केला जातो त्या ब्रांचला आपण स्टॅटिस्टिक्स असं म्हणतो. आता पाहूया ॲरिथमेटिक मीन. We have seen that the average of 60, 50, 54, 46 and 50 is 52. The average is also called as arithmetic mean or simply mean in statistical language. हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की ॲव्हरेजलाच आपण ॲरिथमेटिक मीन किंवा मीन म्हणतो. टू फाइंड द मीन ऑफ न्यूमरिकल डेटा we add all scores in the data and divide the sum by total number of scores. आपण हे मीन काढण्यासाठी आपण फॉर्म्युला वापरतो जो मगाशी आपण वापरला. Let's study some aspects of method. See the following example. आता आपण एक वेगळी पद्धत पाहणार आहोत मीन शोधण्याची. त्यासाठी चला तर मग आपण हे उदाहरण पाहूया. The marks obtained by 37 students of standard 8th in a test of 10 marks are given below. Find the mean of the data. आता वरच्या उदाहरणामध्ये निनादने फक्त 5च दिवसांचा डेटा होता, त्यामुळे या 5 अंकांची बेरीज करणं खूप सोपं गेलं. पण कधीकधी हा जो न्यूमरिकल डेटा असतो हा फार मोठा असतो. अशा वेळेला तुम्ही काय कराल, तर अशा वेळेला ती पद्धत किंवा तो फॉर्म्युला काही उपयोगाचा ठरत नाही. त्यामुळे वेगळी कोणती पद्धत आहे की ज्याने आपण मीन फाइंड आउट करू शकतो तर ती आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपण हे उदाहरण पाहतोय की 8वीच्या वर्गातले 37 स्टुडंट्स आहेत की ज्यांची 10 मार्कांची परीक्षा घेतली होती आणि त्या टेस्टमध्ये त्यांना हे खाली मार्क्स मिळालेले आहेत. सो दिस इज द डेटा. दीज आर 37 नंबर्स. 37 स्टुडंट्सचे मार्क्स आहेत, म्हणजे हे सगळे 37 नंबर्स आहेत. 37 स्टुडंट्सचा न्यूमरिकल डेटा आहे. तसं हे सगळे स्कोर्स आहेत. किती आहेत हे स्कोर्स, तर 37. तर कसं सोडवायचं आहे हे आपण बघूया. बघा हे उदाहरण कसं सोडवायचं मी इथे पुन्हा लिहिलेलं आहे वहीमध्ये. तर यामध्ये हा सगळा न्यूमरिकल डेटा आहे, हे सगळे स्कोर्स आहेत. तर इथे आपल्याला टेबल करायचं आहे तयार. तर टेबल कसा केला आहे ते एकदा पाहून घेऊया. तर पहिला जो टेबलचा कॉलम आहे हा असणार आहे तुमचा स्कोर्स, दुसरा असणार आहे टॅली मार्क्स, तिसरा असणार आहे फ्रिक्वेन्सी आणि लास्ट FI इंटू XI. आता मार्क्स किती आहेत, तर 10 मार्कांची परीक्षा आहेत. म्हणजे हे सगळे तुम्ही अंक बघितले, हे सगळे स्कोर्स बघितले, तर सगळ्यात छोटा आहे 2 आणि सगळ्यात मोठा आहे 10. तर आपल्याला 2 to 10 पर्यंत हे स्कोर्स सगळे इथं लिहायचे आहेत. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आता टॅली मार्क्स हे नंतर भरायचं आहे. फ्रिक्वेन्सीसुद्धा टॅली मार्क्सवरून लिहायची आहे आणि नंतर फ्रिक्वेन्सी आणि XI यांचं मल्टिप्लिकेशन इथे करायचं आहे. आता 2 हा स्कोर्स आहे, हा किती वेळा आला आहे ते पाहूया आपण. पहिला आहे 2, त्यामुळे एक टॅली मार्क येईल. नंतर आहे का, तर नाही, त्यामुळे इथेच थांबूया.
3 मार्क्स किती जणांना आहे पाहूया. 1, त्यामुळे एकच टॅली मार्क येईल. 4, 1, 2, 3, 4 and 5 म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 4 रेषा दिल्यानंतर 5वी रेषे तिरपी रेष द्यायची. फक्त 4च रेषा उभ्या द्यायच्या आणि मग 5वी रेष तिरपी येणार, हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर 5, 1, 2, ओनली 2 टाइम्स म्हणजे 1, 2. 6, 1, 2, 3, 4 and 5. Again 1, 2, 3, 4 and 5. 7, 1, 2, 3, 4, 5 and 6. 1, 2, 3, 4, 5 and 6. 8, 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 9 पाहूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता यासाठी आपण कशा देणार आहोत रेषा, टॅली मार्क्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अँड लास्ट 10. 10 किती जणांना आहेत पाहूया. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. आता फ्रिक्वेन्सी मोजायची. जितके टॅली मार्क्स आहेत तो नंबर इथे फ्रिक्वेन्सीमध्ये लिहायचा. 1, 1, 4 and 5, 2, 5, 5 plus 1, 6, 5, 5, 6, 7, 8 and 4. आता याच्या खाली टोटल करायचे आहे. टोटल करताना n म्हणायचं आहे टोटलला. या सगळ्यांची बेरीज करायची. ही बेरीज येते 37. आता इथे या लास्ट कॉलममध्ये fi इंटू xi म्हणजे fi1 आणि xi2 याचं मल्टिप्लिकेशन. 1 इंटू 2 इज इक्वल टू 2. 1 इंटू 3 इज इक्वल टू 3. 5 इंटू 4 इज इक्वल टू 20. 2 इंटू 5 इज इक्वल टू 10. 5 into 6 is equal to 30. 6 into 7 is equal to 42. 5 into 8 is equal to 40. 8 into 9 is equal to 72. आणि 4 into 10 is equal to 40. हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर हे मल्टिप्लिकेशन या सगळ्यांची बेरीज करायची. बेरजेसाठी आपण हे साइन वापरतो समेशन ऑफ fi xi म्हणजे fi xi जे हे सगळे आहेत यांची बेरीज किती येते, तर या सगळ्यांची बेरीज येते 259. हा असा टेबल आपला इथे कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला याच्यावरून मीन काढायचं आहे. तर मीन काढण्यासाठी मीनचा फॉर्म्युला यूज करूया. मीन इज इक्वल टू म्हणजेच एक्स बार म्हणतो आपण त्याला, दॅट इज समेशन fi xi अपॉन n. आता fi xi आहे 259 डिवायडेड बाय n आहे 37. दिस इज इक्वल टू 7. तर मीन काय आलेलं आहे आपलं 7. तर अशा पद्धतीने आपण जर न्यूमरिकल डेटा मोठा असेल तर ही पद्धत वापरून, हा फॉर्म्युला वापरून मीन काढू शकतो. तर आज आपण
स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय आणि हाऊ टू फाइंड आउट मीन हे आपण शिकलेलो आहोत. तर याच्यावरचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो तुम्ही सोडवायचा आहे. आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.